राज्यात 12वीचा निकाल 93.37% तर यंदाही निकालात मुलींचीच बाजी। कोकण विभागाचा सर्वाधिक 97.51% निकाल तर मुंबईचा सर्वात कमी 91.95% निकाल। पुणे हिट अँड रन प्रकरणाची न्यायिक चौकशी करा, विजय वडेट्टीवारांची ट्विटद्वारे मागणी। तर आरोपीला निर्दोष सिद्ध करण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। मुंबईतील संथ मतदानावरून संजय राऊतांचा भाजपसह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, तर विरोधामध्ये मतदान होईल तिथे यंत्रणा जाणीवपूर्वक संथ केल्याचा आरोप। पुणे हिट अँड रन प्रकरणावरून राऊतांचा पोलीस आयुक्तांवर निशाणा, तर पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी। अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचा राऊतांचा आरोप। 6 जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा मोठं आंदोलन करणार, मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम। तर जरांगे पाटील 4 जूनला अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा उपोषण सुरू करणार। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, मध्य प्रदेशातून 3 मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नागपूरमध्ये आरटीई प्रवेशामध्ये मोठा घोटाळा, बनावट कागदपत्रांच्या द्वारे नामांकित शाळेत प्रवेश घेतल्याचा प्रकार, 17 पालकांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 वर्षात गर्भपाताचे 6 मोठे रॅकेट उद्ध्वस्त, गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी 10 जणांना पोलीस कोठडी, तर आरोपीमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश। मुंबईतील गोदरेजच्या जागेवरून आमदार बच्चू कडू आक्रमक, बेघरांना सोबत घेऊन आंदोलन करणार, बच्चू कडूंची घोषणा। केजरीवालांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचं भाजपचं कारस्थान, आपचे नेते खासदार संजय सिंह यांचा भाजपवर गंभीर आरोप, आप आमदारांची निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी। राज्यपाल रमेश बैस 5 दिवसीय सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैस बैठक घेणार। अंधेरीमध्ये उद्या जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे 16 तास पाणीपुरवठा बंद, आसपासच्या विभागातील पाणीपुरवठाही खंडित होणार, पाणी काटकसरीने वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्तीय हानी टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाचा मान्सूनपूर्व तयारी संदर्भात आढावा, दक्षता घेण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश। वर्ध्यामध्ये 5 वर्षापासून रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डरचं काम पूर्ण, आचार्य भावे उड्डाणपूल लवकरच येणार वर्धाकरांच्या सेवेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ, फळ पिकांचं उन्हाळी पिकांचं अवकाळी पावसानं अतोनात नुकसान। भंडाऱ्यामध्ये अंगणवाडी केंद्रात मुदतबाह्य पोषण आहाराच्या पुरवठ्यामुळे ग्रामस्थ आक्रमक, महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह, पुरवठा कंपनीवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। देशातल्या 428 लोकसभा मतदारसंघात मतदान संपलं, 115 लोकसभा मतदारसंघात मतदान शिल्लक, आता यूपी, बिहार, हिमाचलमध्ये निवडणुकीची रणधुमाळी। अहमदाबादमधून 4 दहशतवाद्यांना अटक, तर सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना गुजरात पोलिसांच्या एटीएस पथकानं ठोकल्या बेड्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।